आई ती शेवटी आईच असते. देवी सप्तशृंगी मातेची मान वाकडी का आहे माहीत आहे का तुम्हाला? माहीत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही पण सप्तशृंगी मातेचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंट करून नक्की कळवा. देवीच्या 3.5 शक्तिपीठांना हिंदू धर्मात सर्वात मानाचं स्थान दिलं जातं. तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी हे देवीचे महाराष्ट्रातील महत्त्वाची अशी ठिकाणे आहे. या 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी. आज तिच्याबद्दल माहिती नसलेली कथा आपण जाणून घेऊयात. देवी म्हणजेच साक्षात आईचं रूप असते. लहान असो की मोठा असो, काळा असो की गोरा असो, श्रीमंत असो की गरीब, आपल्या मुलांवरचं प्रेम आईचं कधीच कमी होत नाही. आई आपल्या मुलांवर जसं प्रेम करते तेच वात्सल्य देवी तिच्या भक्तांसाठी करत असते. अशीच एक आख्यायिका आहे ती सप्तशृंगी देवीची. तुम्हाला माहिती आहे का सप्तशृंगी मातेची मान वाकडी का आहे? तर घडलं असं की एकदा मार्तंडेय ऋषी देवी सप्तशृंगी समोर दुर्गा सप्तर्षीचं पठण करत होते. देवी हे पठण ऐकत होती. ऋषींचं पठण चालू होतं आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेलं होतं. मात्र हे सगळं सुरू असताना अचानक एक भक्त संकटात असल्याचं आई सप्तशृंगीला जाणवलं. मदतीसाठी त्याने केलेली प्रार्थना देवीपर्यंत पोहोचली. देवी असली तरी शेवटी आईच. तिचं हृदय करुणेने भरून आलं. आपल्या लेकराला काहीही करून संकटातून वाचवले पाहिजे या हेतूने क्षणभराचा विचार न करता आईने पोथीचं श्रवण अर्धवट सोडून ती भक्तांच्या मदतीसाठी धावून गेली. या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवत देवीने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं संकट दूर झालं. आई सप्तशृंगीने त्या भक्ताचं रक्षण केलं. या सगळ्यात ऋषींनी केलेले पोथीचं श्रवण देवीने अर्धवटच ऐकलं आणि त्याचंच प्रतीक म्हणून देवी सप्तशृंगीची मातेची मान वाकडी आहे. याचं कारण असं सांगितलं जातं की देवी आई शास्त्र, परंपरा आणि विधी यापेक्षाही जास्त भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला जास्त महत्त्व देते. अगदी आई जसं आपल्या मुलांवर माया करते, त्यांची काळजी घेते, तशीच देवी सुद्धा तिच्या भक्तांची काळजी घेते. ती आजही आपल्या भक्तांकडे मान वळवून पाहते आणि म्हणून तिच्या प्रतिमेत मान वाकडी आपल्याला दिसत असते. अशी ही देवी सप्तशृंगीची महती आहे.